आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या। आता धनुष्यबाणाप्रमाणेच मशालीचं चित्र आम्हाला मान्य करून द्यावं, मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेत ठेवू नये, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता, राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा, तर जिल्ह्यातील 11 विधानसभा जागांचा आढावा घेणार। सुजय विखेंची संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी, पक्षाकडे व्यक्त केली इच्छा, थोरात विरुद्ध विखे पाटील लढतीची चर्चा आहे। विमान प्रवास करताना आधार कार्ड बंधनकारक असताना नाव बदलून प्रवास कसा केला, अजित पवारांच्या दिल्ली प्रवासावर सुळेंनी लोकसभेत सवाल उपस्थित केला। अजित पवारांचा पक्ष संपवण्याची मिटकरींनी सुपारी घेतली आहे का, अजितदादांनी मिटकरींना त्यांची जागा दाखवावी, मनसेच्या कर्णबाळा दुंबळेंची टीका। कर्णबाळा दुंबाळेला पोलिसांचं संरक्षण आहे का, एकतर माझा जीव जाईल किंवा त्याचा, मिटकरींचा मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, दुंबळेंच्या अटकेची मागणी। पक्ष म्हणून मनसे जय मालोकरच्या कुटुंबियांच्या पाठीशी, मला कुठलंही राजकारण करायचं नाहीये, अकोल्यात जय मालोकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांचं वक्तव्य। अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार, 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं निकाल दिलाय।